स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 10 चिदंबर दीक्षितांची कथा। श्री गणेशाय नमः। हावेरी गावी बाळाप्पा नावाचा एक ब्राह्मण सराफी बरोबर सावकारी करीत असे। सर्व सुखे अनुकूल असूनही त्याचे मन संसारात रमत नव्हते। त्याला तरुण वयातच सद्गुरू प्राप्तीची ओढ लागली आणि ते ध्येय साध्य करण्यासाठी त्याने घरदार सोडले। फिरत फिरत तो मुरगोड गावी आला। तिथे चिदंबर दीक्षित नावाचे एक सत्पुरुष होऊन गेले। त्यांची कथा अशी आहे, मुरगोड गावी राहणाऱ्या मल्हारी दीक्षितांना मुलबाळ नव्हते, म्हणून त्यांनी 12 वर्ष शिवोपासना केली। त्यांना भगवान शंकराच्या वरदानाने जो पुत्र झाला त्याचे नाव चिदंबर असे ठेवण्यात आले। तो ईश्वरी अवतार होता। एकदा गजगौरी व्रताचे पौराहित्य करण्यासाठी एका गृहस्थाने मल्हारी दीक्षितांना बोलावले असता त्यांनी चिदंबरमला त्यांच्या घरी पाठवले। तो यजमान मातीचा एक हत्ती करून चिदंबरला सांगेल त्याप्रमाणे पूजा करीत होता। त्या पूजन समयी चिदंबराने प्राणप्रतिष्ठेचा मंत्र म्हणतात तो हत्ती सजीव होऊन चालू लागला। ते पाहून यजमानांसहित सर्वांनाच मोठे आश्चर्य वाटले। प्रौढपणी चिदंबर दीक्षितांनी अनेक यज्ञ याग केले। एका यज्ञ समारंभात ब्राह्मण भोजनात बसले असताना वाढप्यांनी दीक्षितांना तूप संपल्याचे सांगितले। तेथे पाण्याने भरलेली काही भांडी होती। त्यांनी त्या भांड्यांना स्वहस्ते स्पर्श केला तर काय आश्चर्य, ती सर्व भांडी साजूक तुपाने भरून गेली। पुण्यातील बाजीराव पेशव्यांना एकदा चिदंबर दीक्षितांचे दर्शन घेण्याची इच्छा झाली। त्यांच्या कारकिर्दीत न्याय, नीती, धर्म या गोष्टी पाळल्या जात नव्हत्या, म्हणून प्रजा त्रासली होती। तेच पेशवे दर्शनास येणार असल्याचे कळतात ज्यांची वर्षासने अन्यायाने जप्त झाली होती, अशा काही गरीब ब्राह्मणांनी दीक्षितांची भेट घेऊन आमचा प्रश्न मार्गी लावा अशी विनंती केली। ते वृत्त बाजीरावाला कळतात त्याने दीक्षितांना आम्ही आपल्या दर्शनात येत आहोत तरी कोणाचीही शिफारस करू नये, आम्हाला त्वरित निरोप द्यावा असा निरोप धाडला। तेव्हा दीक्षितांनी आलेल्या दूताबरोबर बाजीरावास प्रतिनिरोप धाडला, तुझी बुद्धी फिरल्यामुळे तू त्वरित निरोप मागतो आहेस, पण तुझे हे राज ऐश्वर्य फार काळ टिकणार नाही हे तू लक्षात ठेव। तो निरोप मिळताच दर्शनाचा हेतू रद्द करून बाजीराव पुण्यास परतला। पुढे 6 महिन्यात पेशवाई जाऊन इंग्रजी सत्ता आली आणि बाजीरावाला ब्रह्मावर्तात जाऊन राहावे लागले। इथे 10वा अध्याय संपूर्ण। श्री स्वामी समर्थ। 10व्या अध्यायाची फलश्रुती आहे, संतती प्राप्त होईल। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। अध्याय 11वा बाळप्पाचे अक्कलकोटी प्रस्थान। श्री गणेशाय नमः। बाळप्पाने श्री क्षेत्र मुरगोड येथे 3 दिवस मुक्काम केला। तेथे त्याला अक्कलकोटात प्रत्यक्ष दत्तप्रभूच श्री स्वामी समर्थांच्या रूपात वास्तव्य करीत असल्याचे कळले। तेथे गेल्यावर आपला मनोदय सिद्धीत जाईल अशी त्याची खात्री झाली। त्याने त्या संदर्भात मुरगोडीच्या ब्राह्मणांचा विचार घेतला असता ते म्हणाले, तुम्ही गाणगापुरात जाऊन अनुष्ठान करावे आणि श्री गुरु स्वप्न दृष्टांत जे सांगतील तसे वागावे। त्याप्रमाणे बाळप्पा गाणगापुरास आला। तेथे नरसिंह सरस्वतींच्या पादुकांचे दर्शन घेतले। तेथील मुक्कामी नित्य संगमावर स्नान करावे, जप ध्यान करावे, मिळालेल्या माधुकरीचा श्री गुरूंना नैवेद्य दाखवून भोजन करावे, मध्यान्ह स्नान करावे, संध्याकाळी संध्यावंदन करावे, नामस्मरण करून मुक्कामी परतावे असा त्याचा दिनक्रम होता। अशा प्रकारे सद्गुरू प्राप्तीसाठी तो स्वतःला कष्टवीत होता। विरोधी परिस्थितीला तोंड देत मोठ्या निर्धाराने नित्योपासना करत होता। असा 1 महिना गेला। एके रात्री त्याला स्वप्नात 3 साधूंचे दर्शन झाले। त्यानंतर 15 दिवसांनी त्यास पुन्हा स्वप्नदृष्टांत झाला। त्यात एका ब्राह्मणाने त्याला अक्कलकोटात श्री स्वामी समर्थांच्या दर्शनात जाण्याची आज्ञा केली। त्या दृष्टांताने समाधान पावलेल्या बाळप्पाने अक्कलकोटात जाण्याचे ठरवले। तेव्हा अंथरुणाखाली उतावळ्यापणा करू नये एवढ्याच ओळीचे पत्र सापडले। तेव्हा अक्कलकोटात जाण्याचा बेत रहित करून बाळप्पाने आपला दिनक्रम तसाच चालू ठेवला। पुढे काही दिवसांनी बाळप्पा स्नानासाठी संगमावर गेला असता त्याला त्याच्या कपड्याखाली एक विंचू दिसला। त्या दिवशी माधुकरी मागण्यास गेला असता त्याला घरोघरी उत्तम पक्वान्ने मिळाली। तेव्हा आजचा दिवस अत्यंत शुभ आहे, सर्व काही चांगले घडत आहे या विचारांनी बाळप्पाला मोठे समाधान वाटले।
क्षेत्र अक्कलकोटास प्रस्थान करण्यासाठी हाच उत्तम दिवस आहे असे ठरवून तो मुक्कामी परतला आणि सगळी आवराआवर करून तो मार्गस्थ झाला. पदयात्रा करीत असताना बाळप्पा दुसऱ्या दिवशी अक्कलकोटास आला. श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजच श्री स्वामी समर्थ यतिवर्यांच्या रूपाने तेथे साक्षात वास्तव्यात असल्याने ते गाव एक फलदायी पुण्यक्षेत्र झाले होते. सर्व प्रकारच्या सौख्यांचे आणि आनंदाचे माहेर अशा त्या पावन नगरीचे दर्शन होताच बाळप्पाचा सर्व क्षीण नाहीसा झाला. इति श्री 11वा अध्याय संपूर्ण. अध्यायाची फलश्रुती आहे, आपल्या हातून गुरुसेवा घडेल व गुरुकृपा होईल. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 12वा. बाळप्पाची स्वामी सेवा. श्री गणेशाय नमः. बाळप्पा अक्कलकोटास आला त्या दिवशी स्वामी महाराज खासबागेत होते. हातामध्ये खडीसाखर घेऊन बाळप्पा श्रींच्या दर्शनास गेला तेव्हा तेथे लोकांची खूप गर्दी झाली होती. त्यातून मार्ग काढीत बाळप्पा पुढे गेला. त्यावेळी श्री स्वामींची अजानुबाहू दिव्य तेजस्वी मूर्ती पाहून त्याचा कंठ दाटून आला. डोळे धन्य झाले. त्याच्या पावन चरणावर मस्तक ठेवून त्याने श्रींची स्तुती केली. तेव्हा आनंदित झालेले श्री स्वामी जवळच्या वृक्षांना आलिंगन देऊ लागले. आपल्या भक्तांच्या भेटीचा आनंद त्यांनी असा व्यक्त केला. तेथील मुक्कामात पहाटे श्रीचे दर्शन, मग शिवपूजन, मग जप, मध्यान्ही स्वामी दर्शन व माधुकरी सेवन, संध्याकाळी स्वामी दर्शन व पुन्हा जपानुष्ठान असा त्याचा दिनक्रम होता. त्यावेळी श्रींच्या सेवेकऱ्यांमध्ये सुंदराबाई मुख्य होती. त्या सर्वांची सेवा पाहून बाळप्पालाही आपल्या हातून श्रींची सेवा घडावी असे वाटत होते. त्याचे मनोगत जाणून सुंदराबाईने त्याला स्वतःच ती संधी दिली. श्रींच्या सेवेत रुजू झाल्यावर बाळप्पाने सेवेकऱ्यांमधील भांडणे मिटवली आणि श्री स्वामी कोठेही असले तरी त्यांची पूजा अर्चा व्यवस्थित व्हावी म्हणून सर्व साधन व्यवस्था स्वतःच करू लागला. त्याच्या सेवेवर श्री स्वामी प्रसन्न असत. काही दिवसांनी बाळप्पास कसलीशी व्याधी झाली. त्यामुळे बेंबीतून अहोरात्र रक्तस्राव होत असे. जराही चैन पडत नसे. तो त्यावर काय उपाय करावा याचा सतत विचार करीत असे. त्याप्रमाणे काही दिवस भोग भोगल्यावर एके दिवशी त्याच्या बेंबीतून एक पुडी बाहेर आली. त्यात विष होते. ते पाहून त्याला मोठे आश्चर्य वाटले. पूर्वी एका इस्माने त्याच्यावर विषप्रयोग केला होता, पण श्रींच्या कृपेने ते विष त्याच्या पोटातच गुप्तपणे राहिले होते. बाळप्पाला आपली सेवा घडावी म्हणून श्रींनी त्याचे प्राण रक्षण केले होते. भक्तांनी स्वामींना अर्पण केलेल्या वस्तू सुंदराबाई त्वरेने उचलून नेत असे. त्यामुळे चोळप्पास फारसे काही मिळत नसे. बाळप्पामुळेच आपले नुकसान होते असे चोळप्पा व त्याचा जावई श्रीपाद भट यांना वाटत असे. त्यांनी बाळप्पाने आपल्या गावी जावे म्हणून खूप प्रयत्न केले. स्वामींना सांगितले, कपटयुक्त्याही केल्या, पण काही उपयोग झाला नाही. बाळप्पाचा श्रींचा निस्सीम भक्त होता. त्याला भक्तवत्सल स्वामी कसे दूर लोटतील. इति श्री 12वा अध्याय संपूर्ण. या अध्यायाची फलश्रुती आहे, गुरुसेवेमध्ये विघ्न येणार नाही. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.